Hi friends, our first aim is prevention is better than cure. उन्हाळा चालू होत आहे. ऊन आणि टेम्परेचर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मागील वर्षी तर भारतामधील टेम्परेचर 51 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत गेले होते आणि मागच्या वर्षी 530 पेक्षा जास्त डेथ फक्त सनस्ट्रोक मुळे होतात. उन्हाळ्यामध्ये कॉमन आणि सगळ्यात डेंजर होणारा आजार म्हणजे सनस्ट्रोक आहे. सनस्ट्रोकचे बळी लहान लेकरापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांनाच होतो. सनस्ट्रोक मुळे काय होतं, सनस्ट्रोक कशामुळे होतो, त्याच्यामुळे किती जीवाला धोका होऊ शकतो. सनस्ट्रोक मुळे म्हणतात ऑर्गन डॅमेज होतात, पेशंट कोमामध्ये पण जाऊ शकतो. हे कितपत सत्य आहे? सनस्ट्रोकची लक्षणे काय आहेत? सनस्ट्रोकवर उपचार काय करायला पाहिजे? आपल्या समोर कोणाला होत असेल तर आपण फर्स्ट एड मध्ये काय करू शकतो, त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन कसं करू शकतो, या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर संजय मुंडे. आज आपण बघूया सनस्ट्रोकची प्रमुख कारणे काय आहेत. सनस्ट्रोक होण्याची प्रमुख कारणे आहेत: सर्वात जास्त तीव्र उन्हामध्ये काम करत राहणे, इव्हन उन्हामध्ये बसून राहणे, योग्य प्रमाणामध्ये पाणी न पिणे, अनस्टेबल क्लोथिंग, जाड कपडे किंवा जास्त कपडे वापरणे, त्याच्यामुळे पण सनस्ट्रोक होऊ शकतो. हेवी मस्क्युलर एक्सरसाइज करणे, हेवी मस्क्युलर एक्सरसाइज केल्यामुळे पण सनस्ट्रोक होऊ शकतो. अल्कोहोलिक इंटॉक्सिकेशन, अल्कोहोल दारू पिऊन उन्हात फिरत राहणे किंवा जे रस्त्यावरील स्ट्रीट फूड आहे, जास्त तेलकट वस्तू खाऊन उन्हामध्ये फिरल्यामुळे पण सनस्ट्रोक होऊ शकतो. आणि जे पेशंट प्रिव्हियस आहेत, आजारी आहेत, ज्यांना डेंग्यू, मलेरिया किंवा कोणत्या प्रकारचा ताप आलेला आहे, त्यांना पण जास्त सनस्ट्रोक होण्याचे चान्सेस असतात. आणि बीपी, शुगर यांना सगळ्यात जास्त सनस्ट्रोक होण्याचे चान्सेस असतात. सनस्ट्रोकची प्रमुख लक्षणे पाहिलं तर सनस्ट्रोकमुळे आपल्या शरीरातील स्किन हा सर्वात मोठा ऑर्गन आहे आणि तो आपल्या शरीराचं 90% टेम्परेचर रेग्युलेशन तो एकटाच करतो. सनस्ट्रोक झाल्याच्या नंतर स्टंडिंग हेडेक व्हायला लागतं, डोकं दुखायला लागतं, डिझीनेस आहे, घाबरल्यासारखं वाटायला लागतं पेशंटला, मळमळ व्हायला लागतं, नौजिया होते, हेडेक आहे, कन्फ्युजन व्हायला लागतं. कन्फ्युजन होऊन पेशंट उलटी पण करतो कधी कधी. अंगावर भरपूर जास्त घाम येऊन स्किन ड्राय होऊन जाते पेशंटची. पेशंटला हार्टबीट वाढतात, पेशंटच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात, कन्फ्युजन व्हायला लागतं. इव्हन पेशंट बेशुद्ध होतो आणि बेशुद्ध झाल्यानंतर पेशंट कोमामध्ये पण जाऊ शकतो. ही प्रमुख लक्षणे आहेत सनस्ट्रोकची. ही लक्षणे जर तुमच्या समोर कोणाला दिसत असतील सनस्ट्रोकची, तर तुम्ही काय करणार? पेशंटला आपलं फर्स्ट एम आहे की पेशंटचं टेम्परेचर कमी करायचं आहे. सनस्ट्रोकची लक्षणे दिसत असतील तर आपण काय करणार? आवर फर्स्ट एम इज रिड्यूस ऍज सून ऍज पॉसिबल टेम्परेचर ऑफ पेशंट. सनस्ट्रोक मध्ये पेशंटचं टेम्परेचर 104 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जातं. आपल्याला पहिली गोष्ट आहे की टेम्परेचर पेशंटचं कमी करायचं आहे. त्यासाठी एक्सपोजर पासून दूर घेऊन जायचं आहे, एक्सपोजर ठिकाणी घेऊन जायचं आहे, सावलीला घेऊन जायचं आहे, झोपवायचं आहे. त्याच्या अंगावरील जे कपडे आहेत, टाईट कपडे, ते रिमूव्ह करायचे आहेत आणि त्याला अंगावर पाणी किंवा कोल्ड स्पंजिंग करून, कोल्ड स्पंजिंग साठी आपण त्याला बर्फाचा पण वापर करू शकतो. अंगावर बर्फ लावून त्याचं टेम्परेचर कमी करायचं आहे बॉडीचं, जेणेकरून तो हायड्रेट होऊन जाईल. जर पॉसिबल असेल तर पेशंटला आपण ओव्हरऑल रिहायड्रेशन सोल्युशन पण देऊ शकतो, त्याला ORS म्हणतो, जेणेकरून त्याच्या बॉडी मधलं जे पाणी निघून गेलेलं आहे ते रिकव्हर होईल आणि तो पेशंट शुद्धीवर येईल. आणि जर पेशंट शुद्धीवर नसेल, 1 तासामध्ये जर पेशंट शुद्धीवर आला नाही, तर तुम्हाला हॉस्पिटल अँब्युलन्स बोलवायची आहे आणि हॉस्पिटल रीच करायचं आहे. बाकीची ट्रीटमेंट तुम्हाला हॉस्पिटलमध्येच करायची आहे. जागेवर जर तुम्ही या पेशंटला जर डिले केला आहे, पेशंट शुद्धीवर येत नाहीये, तर पेशंटचे ऑर्गन डॅमेज होण्याचे पण चान्सेस आहेत. इव्हन पेशंट कोमामध्ये पण जाऊ शकतो. तर सनस्ट्रोक होऊ नये म्हणून आपण काय काय प्रिव्हेन्शन घेऊ शकतो? सध्या टेम्परेचरचं खूप वाढत चाललं आहे, तर हे टेम्परेचर पासून वाचण्यासाठी आपल्याला सकाळी 11च्या अगोदर किंवा 5च्या नंतरच आपली कामं करायची आहेत. जर खूप इम्पॉर्टंट काम असेल तरच बाहेर पडायचे आणि बाहेर पडताना आपल्याला डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री घेऊनच बाहेर पडायचे. ही काळजी घ्यायची आहे. आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्यायची आहे. लहान मुलांना उन्हामध्ये खेळायला द्यायचं नाहीये, खेळायला पाठवायचं नाहीये. प्रॉपर पाणी प्यायचं आहे आणि पाण्याची बॉटल सोबत घेऊन जायचं, कधीच विसरायचं नाहीये. ही काळजी आपण घेणार आहेत. रस्त्यावरील स्ट्रीट फूड, जास्त तेलकट फूड खाणार नाहीयेत आणि दारू पिऊन उन्हामध्ये बिलकुल फिरणार नाहीयेत, तर आपण सनस्ट्रोक पासून वाचू शकतो. जर ही तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून कोणाला सनस्ट्रोक होणार नाही आणि झाला तरी त्याच्या ऑर्गनला डॅमेज होणार नाही आणि तो कोमात जाणार नाही. या गोष्टीपासून आपण त्यांना वाचवू शकतो. थँक्यू.